विठ्ठलाचं नामस्मरण करत पंढरपूरच्या दिशेनं जात असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात मोठं विघ्न आलंय। सासवड जेजुरी रस्त्यावर चालत असलेल्या वारकऱ्यांवर ट्रक गेल्यानं काही वारकऱ्यांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। जेजुरी जवळील बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेनं सुमारे 500 मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंग समोर एक गंभीर रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। अशातच आता ट्रक ड्रायव्हर विषयी मोठी माहिती समोर आली आहे। अपघात झालेला ट्रक वारीसाठी शिधा घेऊन जात होता। ट्रकचा ड्रायव्हर 70 वर्ष वयाचा होता। गेल्या काही दिवसांपासून तो ट्रक चालवत असल्यानं ट्रक ड्रायव्हरला ताप आला होता। त्यानंतर त्यानं तापाच्या गोळ्या घेतल्यानं त्याला ग्लानी आली। त्यानंतर ड्रायव्हरच्या ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला अशी माहिती समोर आली आहे। अपघातग्रस्तांमध्ये सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील 7 महिला वारकऱ्यांचा समावेश आहे। राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या 3 महिलांचा अपघातात मृत्यू झालाय। या अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच जखमींची जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट घेतली। त्यानंतर सुनेत्रा पवार गंभीर जखमी असलेल्या महिलांना भेटण्यासाठी जेजुरी येथील खासगी रुग्णालयात देखील गेल्या आणि त्यांची विचारपूस केली। पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास करत आहेत। दरम्यान स्थानिक नागरिक आणि इतर वारकऱ्यांच्या मदतीने जखमी महिलांना तातडीनं जेजुरी येथील ICU रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत असून डॉक्टर त्यांच्यावर शर्तीचे उपचार करत आहेत। सासवड येथील मुक्कामानंतर आज माऊलींची पालखी जेजुरीकडे प्रस्थान होती, त्याचवेळी ही दुर्घटना घडली। सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील ही दिंडी होती। या दिंडीत सांगली जिल्ह्यातील अनेक वारकरी होत्या।